ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम। दरवर्षीप्रमाणे आजच्या दिवशीही टाळकरी, पखवाजवादक, विणेकरी या वैभवाने गजबजलेल्या आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज यांचा डोळ्यांचे पारणे फिरणारा पालखी सोहळा मी यंदा पाहू शकले नाही। मला वाटतं खरोखरच आयुष्यात एकतरी वेळ तरी हा सोहळा पाहायला मिळणं हेच भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल। यामुळे कृतार्थता प्राप्त झाल्याची भावना निर्माण होते। आज माऊली आपल्या मंदिरातून बाहेर येऊन आळंदी नगरीस प्रदक्षिणा घालून आपल्या मामाकडे मुक्कामी थांबतात। काय माऊली, थोर वैभव, शब्दात सांगणं शक्य नाही। हा थाट पाहिल्याशिवाय लक्षात येण्यासारखा नाही। आळंदीत सर्वत्र माऊलीमय वातावरण झालेले असते। या आळंदीचे आजचे वर्णन कसे करावे हाच खरा प्रश्न आहे। वारकरी म्हणतात असा सोहळा स्वर्गी नाही। माऊलींच्या पादुकांचे मंदिरातून पंढरीला जाण्यासाठी प्रस्थान होते। त्याच वेळेपासून या सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। या सोहळ्यास दरवर्षी लाखो भाविक आवर्जून उपस्थित राहतात। या गर्दीतही ज्याला जिथून जागा मिळेल तिथून हा सोहळा भरल्या डोळ्यांनी पाहून प्रत्येक जण आनंदी होतो। आजच्या दिवशी इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी गजबजलेला असतो। पादुकांची पालखी निघताना पुणे शहरासोबतच आजूबाजूचेही असंख्य भाविकांची गर्दी झालेली पाहून खरेच हे भाग्यच थोर असं म्हणावं वाटतं। या सोहळ्याचं भाग्य पदरात पाडून घेण्यासाठी जो तो माऊली आणि ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात सामील होताना पाहून मन आनंदून जातं। माऊलींच्या पादुका मंदिरातून पालखीत ठेवल्या जातात तेव्हा वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात। माऊली विठुरायाच्या भेटीला निघाले, माऊलीसोबत आहे हा मोठा भाव वारकऱ्यांच्या मनात येतो। असं म्हणतात माऊलीच्या पादुका मंदिरातून भाविकांकडून उचलण्याचा प्रसंग येतो त्यावेळी मंदिरावरील कळस हलतो आणि हा हलणारा कळस आपल्याला दिसावा अशी प्रत्येक वारकऱ्याची तळमळ असते। परंतु ते भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही। माऊली मंदिर सोडत असताना तो कळस हलतो आणि हा हलणारा कळस पाहणे म्हणजे एक भक्तीची पर्वणीच म्हणावी लागेल। जी वेळ माऊलींच्या प्रस्थानाची असेल त्यावेळेच्या अगोदरच भाविक जवळ जागा मिळावी म्हणून येत असतात आणि हे विलोभनीय दृश्य जवळून पाहता यावे हीच एक इच्छा असते। माऊली बाहेर येण्याची जी वेळ असते त्यावेळीस सर्वच वारकऱ्यांच्या नजरा त्या कळसाकडेच नजर लावून असतात। ज्यांना तो दुर्मिळ प्रसंग दिसतो ते आनंदाने भक्तीच्या रंगात नाचू लागतात। ज्यांना दिसत नाही ते थोडे हिरमुसले जातात। पण सर्वांचीच एकच धारणा असते की आपल्याला माऊलीचे दर्शन व्हावे। आता आम्ही जवळ असूनही हलणारा कळस दिसला नाही। तो कळस आज दूरवरून कसा दिसणार? पण या पालखीचा वारकरी म्हणून मला वाटते चराचरात माऊली आहे। त्यामुळे याही स्थितीत माऊली नेहमीच आपल्या सोबत सदैव आहेत। हीच माझी आणि तुमची एक प्रकारची भक्तीची ऊर्जाच आहे असं म्हणावं लागेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा। धन्यवाद।